आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. कोंढवा परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्या पथकाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एक महिला आणि एका तरुणाला अटक करण्यात आली असून जवळपास 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांनी अंमली पदार्थाविरोधात कठोर भूमिका घेत शहरातील अवैध ड्रग्ज व्यवसाय समूळ नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर परिमंडळ 5 अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली 29 एप्रिल 2026 रोजी पथक गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर परिसरात एक महिला व एक पुरुष गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ सापळा रचण्यात आला. परिमंडळ 5 पथक आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत गल्ली क्रमांक 30 येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत यास्मीन करीम शेख वय 45 वर्षे आणि आमिर समीर शेख वय 19 वर्षे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 21.198 किलो गांजा, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 9,74,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गांजा बिया बोंडांसह विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 328/2026 नोंदवण्यात आला असून एनडीपीएस कायद्यानुसार संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर, सरफराज देशमुख, कैलाश सपकाळ, हणमंत कांबळे, पूजा चोरमले, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, स्वागत पळसे, अमित सूर्यवंशी, पूजा नागरगोजे, शंकर माटे, आर्या सांगुके, सिद्धेश जेंडे, दत्तात्रय धुमाळ यांच्या पथकाने केली आहे.